माऊली ज्ञानोबा दुसरे काय सांगतात, नित्याची नित्याना नादा जालो निर्गुणाची छाया सगुण बिंबली तरी सगुण रूपामध्ये आकाराला जरी ती छाया आली तरी निश्चल न लगे अनुमाल, तरी सुद्धा ती कशी आहे, निश्चलीच्या ठिकाणी निश्चल आहे, तिच्यावर हलणं डोलणं फिरणं असा अनुमाल न लगे अनुमाल, तिच्यावर तो आरोप नाहीये. कशाला माईने जरी एवढे राक्षस मारले, 10 हात 10 तोंडे 10 पाय सगळं काही आमच्या आदिशक्ती मायाने केलं, तरी निश्चल जे मूळ तत्व आहे त्या मूळ तत्वाला धक्का सुद्धा लावू दिला नाही. निश्चल न लगे अनुमाल. माऊली सांगते तरी सुद्धा या मातेने एवढा जरी पराक्रम केला असेल, पण मूळ तत्वाला निश्चल त्याला मात्र थोडा सुद्धा धक्का लावून दिला नाही. का तर तत्वता अढळ वेगळीची. काय सांगितलं की अढळ पद जे आहे ते कसं आहे, तात्विक दृष्टीने विचार केला तर ते अढळ पद वेगळं आहे, आणि असं जे वेगळं जे अढळ पद आहे त्या अढळ पदाचा विचार या ठिकाणी माऊलीने सांगितलेला आहे. आढळपदी दिली वस्ती धुवा, तर ध्रुवबाळ उत्तानपाद राजाचा मुलगा, जो एक सुरुची आणि एक सुनीतीचा मुलगा. उत्तानपाद राजाच्या 2 पत्न्या, एक सुरुची. आता सुद्धा सुरुची होता तिथे माल घालायची, पण थोडासा विचार आहे म्हणे काय सुरुची म्हणजे चांगलं खायला मिळणं, आणि सुनीती नीती धर्माने वागणं. काय सांगायचं, ध्रुवबाळ बापाच्या मांडीवर बसला असताना सुरुची आपल्या सावत्राईने त्याला धुडकावून दिला, सुद्धा बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. रडत आईकडे गेला. नावडतीचा महाल राज्याच्या बाहेर होता. सुनीती ही नावडती पत्नी आणि सुरुची ही आवडती पत्नी. रडत बाळ आईकडे गेला. आईला सांगितलं, मला सावत्राईने लाथ मारली, ते धुडकावून दिला, तुझा अधिकार नाही. आई लहान झालं होतं ते 5 वर्षाचं बाळ. आई अधिकार कुठे मिळतो? आईने सांगितलं, सुनीतीच ती. बाळ अधिकार प्राप्त करायचा असेल तर जंगलात जावं लागतंय, देव मिळावा लागतो, देवाची प्राप्ती करून घ्यावी लागते. 5 वर्षाचा ध्रुव बाळ जंगलामध्ये निघून गेला. पुढे नारदाची भेट झाली, पण सकाम भक्ती होती. मला काय सांगायचंय, आढळपदी दिली वस्ती धुवा. नारदाच्या बोधाने ओम नमो भगवते वासुदेवाय या बोधाने उत्तम अशा प्रकारची भक्ती केली.
ध्रुवाने देव प्रसन्न झाला. माग ध्रुवा माग, त्याने मागितलं अढळपद. काय मागितलं? अढळपद मागितलं. ध्रुवाला अढळपद दिलं. ध्रुव मुक्त झाला नाही. अद्याप आहे ध्रुव बाळ आकाशामध्ये ध्रुव ताऱ्याच्या रूपाने रोज उगवतो आणि रोज मावळतो. त्याला मुक्त दशा प्राप्त झाली. मुक्तपणे मुक्त आणि श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. मुक्तपणे मुक्त आणि श्रेष्ठपणे श्रेष्ठ. बरं का? हे मुक्त आणि श्रेष्ठ श्रेष्ठ आणि सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. इत्यापेक्षा जगात श्रेष्ठ नाही. ब्रह्मदेव श्रेष्ठ नाही, विष्णू श्रेष्ठ नाही आणि कोणी श्रेष्ठ नाहीये. पण हे तत्व आम्हाला कळलं नाही. मी नेहमी विचार करतो रामदास की जे ब्रिटिश लोक आपल्याकडे आले, इंग्रज, त्यांनी गॉड शब्द वापरला. हा कोणता विचार करून वापरला? ते असे कोणत्या संतांना शरण गेले होते, त्यांना असं कोण इतका महत्वाचा ऋषीमुनी भेटला की त्यांनी गॉड शब्द देवाला वापरला. बरं का? आमचे 33 कोटी देव, आमच्या 56 कोटी देवी, गावोगावी देवी, गावदेवी, प्रत्येक गावाला देवी, प्रत्येक देवीचा महिमा वेगळा. काही देवी कोंबडा खातात तर कोणी काला पिलं. आमच्या होळीला काला पिला लागते. काला पिला म्हणजे गाडीने सांगत बरं का, काली पिली गाडी पण आहे. गाडी द्यायची का होळीला? काली पिली कशाला ना, कोंबडीचं काला पिलं ते होळीला बांधायचं. ते खालून येतो, होळी पेटली, बिचारा तडपडून मरतंय आणि आम्ही होळीच्या बोंबा मारतो. आपली पण बोंब झाल्याशिवाय राहणार. लक्षात ठेवा, होळीला ती कोंबडं बांधू नका आणि गावदेवीला कोंबडं बकर कापू नका. गावदेवी आदिशक्ती माया आहे. बरं का? ती निर्गुण आहे, निराकार आहे आणि ती शाकाहारी आहे. देव ज्याला म्हणतात, देव सगळे शाकाहारी. आम्ही देवाला घाबरतो म्हणजे कोंबडा कापड देव लागतो. देव कुणाला लागतो तो? अहो लागतात ती भूत, ते लागतात ती भूत, देव कुणाला लागत नाहीये. मग खातात ते कोण खातात? आम्ही कापतो देवाला, मग खातो कोण? भूत. हेच कळेल जेव्हा आम्हाला हे कळेल की आम्ही कापतो देवाला मग खातो भूत, तेव्हा आम्ही कापायचं बंद करू. म्हणून सांगते की आता कोण त्यांना भेटला? गॉड. आमचे 33 कोटी देव, तर त्यांचा एकच गॉड म्हणजे GOD. जनरेटर, ऑपरेटर आणि ड्राईव्ह. हे 3 शब्द एकाच 3 अक्षरामध्ये गॉड हे शब्द 3 अक्षर म्हणजे जनरेटर म्हणजे उत्पत्ती करणारा. जनरेटर म्हणजे जनरेटर मूळ अर्थ आहे उत्पत्ती करणारा. ऑपरेटर म्हणजे त्याची पाहणी करणारा, देखरेख करणारा. कसं का? म्हणजे जनरेटर ब्रह्मदेव, ऑपरेटर विष्णू आणि डायरेक्ट म्हणजे लक्षात का अंत भगवान शंकर. म्हणजे हे 3 प्रक्रिया करण्यासाठी आम्ही 3 देवांचा वापर केला, ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकराचा. त्याच्यामुळे आमच्या ठिकाणी भीती निर्माण झाली. त्यांच्याकडं एकच देव 3 क्रिया करतो. गॉड, ज्याला गॉड म्हणतात, तो गॉड 3 प्रक्रिया करतो आणि आमची 3 प्रक्रिया करण्यासाठी 3 देवांची गरज आहे. म्हणून आम्हाला भीती निर्माण झाली. आमच्या ठिकाणी द्वैत निर्माण झालं. आमच्या कबीर महाराज सुंदर सांगतात ना, राम रहीम करीम केशव अल्लाह नाम एक साचा आहे. कबीर महाराज सांगतात, कबीर महाराज एक वादग्रस्त संत होऊन गेले समाजामध्ये. बरं का? त्या कबीर महाराज म्हणजे संत होऊन गेले, त्या संतांना हिंदूने जवळ केला नाही आणि मुसलमान समाजाने सुद्धा जवळ केला नाहीये. कारण परमार्थाचं जे तत्व आहे ते शुद्ध तत्व त्यांनी जगापुढे मांडले आणि म्हणून कबीराला कोणीच आमचा म्हणत नाही. आम्ही तुकोबा महाराजांचा जय करतो, माऊली ज्ञानोबा माझी म्हणतो, नाथरायांचा करतो, पण कोणी म्हणतो का कबीर माझा आहे म्हणून? नाही, विश्वास नाही आमच्या कबीरावर. तो कबीराने खरं सत्य प्रगट केलं महाराज. राम रहीम करीम केशव अलग नाम साचा आहे. ते सांगतात की तुमचा हिंदूंचा राम आहे, आमचा रहीम आहे. करीम केशव, आमचा केशव आहे, त्यांचा करीम आहे. अलग नाम साचा आहे. आम्ही नाम म्हणतो ते अलग म्हणतात. बरं का? फार गडबड आहे. आता जर आम्ही नाम म्हणत राहिलो तर काय प्राप्ती होईल का? अलग नाम साचा आहे म्हणजे ते अलग अलग म्हणत जातात, आम्ही नाम म्हणत जातो, पण नाम वेगळं आहे. बरं का? आम्ही नेहमी सांगतो की पलटू महाराजांनी सुंदर पंजाबमध्ये पलटू महाराज जन्माला आले.
गुरु माणसांच्या समकालीन पलटू महाराज बरं का, त्याने सांगितलं की पलटू गुरु प्रताप से रहे जगत में सोय, अरे नाम नाम तो नाम न पाया कोय, नाम नाम तो सब कुछ करता है, नाम न पाया कोय, अरे पलटू गुरु प्रताप से रहे जगत में सोय, म्हणजे त्यांना जिसने पाया उसने छुपाया. त्या पलटूदास महाराजांना नाम भेटलं, नाम भेटल्यावर तो जगापासून अलिप्त झाला. अलिप्त विटाला तुका म्हणे, जगापासून तो वेगळा निघाला. रहे जगत में सोय, अरे नाम नाम तो सब कुछ करता है, नाम न पाया कोय. फक्त ऐकत राहायचा. कधी लोक बोलायची नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, तू झोपून राहायचा. अरे मिळलं तर ध्यान कुठून. मला काय सांगायचंय, असं जे नाम आहे ते कवी महाराज सांगतात की अलग नाम की सारखा आहे. म्हणजे इतकं सुंदर कवी महाराज वर्णन करतात. त्याच्या पुढे ते सांगतात की म्हणजे बिस्मिल्ला, आपका तो बिस्मिल्ला है, हमारा विष्णू भगवान साई आहे. कवी महाराज सांगतात की तुमचा बिस्मिल्ला, तुमचा भगवान कोण आहे, अल्लाह बिस्मिल्ला, तो हमारा विष्णू साई आहे. आमचाही भगवान आहे पण विष्णू म्हणतो आणि त्याला साई म्हणतो, आणि तुम्ही त्या भगवानला काय म्हणता, अल्लाह बिस्मिल्ला. त्याच्या पुढे फार सुंदर सांगतात ते, अरे ब्राह्मण हो के जन्मा कहने, ब्राह्मण हो के जन्मा कहने, अरे ब्राह्मण ने क्या कहना. कबीर सांगतात की तुम्ही ब्राह्मण झाले, जानवा गळ्यात घातला, ब्राह्मण ने क्या कहने. बायकोच्या गळ्यात जानवा घातला का आहे. आता सध्या कोणाच्या बायकोच्या गळ्यात जानवा पाहिले का, तिच्या गळ्यात जानवा आहे नाही. कबीर महाराज सांगतात अरे जन्म जन्म घर में गुजरली, अरे जशी ती जन्माला आली स्त्री तेव्हापासून घर में गुजरली, घरामध्ये स्वयंपाक करते. अरे तू ने तो परसो खाना खाया दे. काय सांगितलं, पडोसा पडोसा तसंच पडोसा. आम्ही जर मैतावर गेलो आणि तिकडनं आंघोळ नाही केली किंवा अंगावर चित्र मारून नाही घेतलं तर शुद्धता होत नाही. जो आता आम्ही रात्री झोपतो आणि सकाळी उठून जर स्त्रीने आंघोळ न करता स्वयंपाक केला तर ते स्वयंपाक अर्चवचे. पडोसा. कबीर महाराज सांगतात आयुष्यभर तुझ्या गळ्यात जानवा आहे बरोबर आहे, पण बायकोच्या गळ्यात जानवा न घातल्यामुळं आयुष्यभर तूने तो पडोसा खाना खाया रे, आयुष्यभर पडोसा खाल्ला. त्याच्या पुढे कबीर महाराज सांगतात अरे सुनता कर कर बना रहा है, अरे बीबी को क्या किया रे, तू सुनता केली. हा मी मुस्लिम आहे, मी मुस्लिम हे केव्हा सिद्ध झाला, सुनता केल्यानंतर तो बीबी को क्या किया रे, तुझ्या पत्नीची सुनता केली का तू, नाही केली. बीबी को तो क्या किया रे, अरे किताब को पढ़ो. कबीर महाराज किताब को पढ़ो पढ़कर साचो, अरे घर में तुम्हारा आधा हिंदू रे. काय सांगितलं, तुला वाटतं मी मुस्लिम आहे, अरे तुझं पूर्ण घर मुस्लिम नाही आहे, अर्धं घर तुझं हिंदू आहे. कारण एकाची सुनता झालेली, ज्याची सुनता झाली नाही तो हिंदू, ज्याची सुनता केली तो तू मुस्लिम झाला तो खातो कुणाच्या हातचं, कुणाच्या हातचं खातो त्याची सुनता केली नाही म्हणजे हिंदूच्या हातचं खातो तू. लक्षात आलं का. आणि आम्ही कुणाच्या हातचं खातो, परोसा रे. लक्षात आलं का. अरे निगुरा 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 अखंड सुट्टी हो. आमच्या पटोना स्वामी सांगतात निगुऱ्याचे मुली पाहू नये तोंड, निगुरा अखंड सुट्टी हो. जो निगुरा आहे त्याने गुरु केला नाही त्याचं तोंड सुद्धा पाहू नका. पण आमच्या गावात कीर्तन करताना मी सांगतो नेहमी महाराज, प्रत्येक माणसाला निगुराचं तोंड पाहावं. उठवायला आदिवासी वाडीमध्ये ना आंघोळ करीत ना तोंड धुईत, रात्रीचा शिळा भात खाणारी मंडळी उठल्या उठल्या दर्शन त्यांचा याच्या हातात मजेरी उठ. निगुऱ्याचे मुली पाहू नये तोंड, निगुरा अखंड सुटकी. आणि आम्ही सुतक कुणाला पाळतो, सुतक कुणाचं पाळतो, मेल्याचं सुतक पाळतो. मेल्याचं सुतक पाळू नका. जिवंतपणे याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही तो खरा सुटकी आहे, त्याच्या हातचं खाऊ नका.
निश्चल तत्व तुम्ही हलवण्याचा डोलवण्याचा प्रयत्न केला, त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तरी न लगे अनुमान त्याला स्पर्श होणार नाही, ते हलणार नाही, ते डोलणार नाही, ते निश्चली निश्चल आहे. ती निश्चलाच्या ठिकाणी निश्चल एक भगवंत आहे, निश्चल एक निर्विकार शक्ती आहे. त्या निर्विकार शक्तीच्या ठिकाणी ती निश्चल शक्ती सामावलेली आहे. म्हणून तत्वता अढळ वेगळे की म्हणून ते जे तत्व आहे त्याला पंचतत्व म्हणतो. ते तत्व अढळ आणि वेगळं आहे. त्याचा विचार जर आपण करायचं ठरवलं तर माऊली त्याचा परिणाम सिद्ध करायला सांगते. शब्दाचा सुहावा सांगते म्हणजे निश्चल तत्व आहे. त्या तत्वाकडे जाण्याचा विचार आपण जर केला तर नातळता पंथी तुम्ही ज्या मार्गाने त्याचा आकलन करण्याचा प्रयत्न कराल शब्दाचा सुहावा तिथे शब्दाचा लाभ लागणार नाही. जिथे शब्द संपला तसं जिथे शब्द संपला तिथून पुढे सुरू लागली. देवाच्या राज्याची शिव शब्दाची शिव संपल्यानंतर पुढे शब्दाचा सुहावा नातळाचा पंथी तुम्ही त्या पंथाने जाण्याचा प्रयत्न केला तर तुला शब्दाचा सुहावा शब्दाने तुम्हाला कितीही जरी देवाचं वर्णन केलं देवीची किती जरी प्रशंसा केली तरी तुम्हाला तो पंथ आकलन होणार नाहीये. माऊली सांगते मी शब्दाकडे गेलो पण शब्दाने मला त्याचा सुहावा म्हणजे लाग लागला. ते निश्चल जे परब्रह्म आहे ते निर्गुण निराकार जे परब्रह्म आहे तिथपर्यंत जाण्यासाठी मी शब्दाच्या वाटेने गेलो पण शब्दाने मला त्याचा लाभ लागू दिला नाही. मी तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. मी त्याच्याही पुढे गेलो परे सहित दुहावा झाला. मी जेव्हा शब्द जिथे संपला त्याच्या पलीकडे गेल्यानंतर पुढे जर मी पाहिलं तर परे सहित दुहावा भरला असेल म्हणजे परापशंती आणि मध्यमा या तिघी तिथे दोहावा भरला असेल. माऊलीचे अभंग सुद्धा आहे दोहणार चौघे जण म्हणजे भक्ती नावाच्या गायीला दोहणार धार काढण्यासाठी चौघे गण. चौघे कोण तर परापर्शंती मध्यमा आणि वैखरी परे सहित दोहावा धरला असेल. माऊली सांगते जेव्हा मी तिकडे गेलो तर त्यावेळेला वैखरी पण तिथे होती. परापर्शंती आणि मध्यमा हे चौघे तिथे होते. परे सहित दोहावा भरला असेल चौघे तिथे ओतप्रोत दोहावा म्हणजे दूध काढून बसले होते पण त्यांना काही त्याचा लाभ लागलेला नाहीये. म्हणजे असं हे तत्व आणि त्या तत्वाचा विचार आम्ही नेहमी सांगत असतो की 13 कोटी जप केले रामदास स्वामीने. रामदास स्वामीने त्यांच्या आयुष्यात किती जप केले 13 कोटी
13 कोटी जप केल्यानंतर त्यांना प्रभू रामचंद्राची भेट झाली. आणि आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये ऐसा जप करे अखंड खंडेना निशी दिनी म्हणा होय जागा. रात्रंदिवस जप करायचे आपल्याला. आणि जप ज्याला म्हणतात तो जप मनाने करायचे, मानसिक जप करायचे. आपल्याला वैखरीने जप करायचा. आपण वैखरीने किती जरी बोलत राहिलो, काही म्हणता तुम्ही वैखरीने, वैखरीने केलेला जप हा तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. म्हणून आपलं मानसिक जप करायचंय. अजपा जपणे उलट प्राणाच्या तेही मनाचा निर्धार वाढते. आपण अजपा जपाने गेलो तर निश्चित किंवा ज्ञानदेव म्हणे जपमाळ अंतरी धरोनीच झाली जपे सदा. श्रीहरी कसं होता हे फार भक्तीचं वर्म आहे महाराज. जपमाळ अंतरी, जपमाळ जी आहे ती बाहेर जपण्याची माळ नाहीये. कशाला का आम्ही जी जप म्हणतोय माळा बाणा या काष्टची अंतरडाला सूत, माळा बिचारी काय तरी जपण्यावाला कपूस. लोक पण लोक जपून देतात, माणसाला जो देतात का नाही माळेला. अरे जपण्यावाला कपूस, माला बनाई काष्टची अंतरडाला सूत, पण माळा काष्टची नाहीये. कबीर महाराज म्हणतात पण तरी सुद्धा आम्ही कमी उणे मानतो. तर काष्टची माळ म्हणता येणार नाही, तुळशीचीच माळ तिला म्हणता येईल. जसं देऊळाच्या लोटा कधी म्हणू नये, देऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. देऊळाच्या कळसाला काय सुंदर लोटा आहे हो म्हणता येईल. लोटा म्हटला तर पाप लागेल. कळस येतो त्याच्याप्रमाणे माला बनाया काष्टची. माळ ही लाकडाची बनत नाही, माळ ही तुळशीचीच बनते. तुळशीचीच माळ गळ्यात पाहिजे. मला वाटते कदाचित निरीक्षण केलं असेल कबीर महाराजांनी. त्यांनी माळ पाहिले असं मला वाटतंय चंदनाची पाहिले असेल, नाहीतर दुसरी कुठली असते ना भावाची रुद्राक्षाची माळ पाहिली आहे कदाचित कबीराने. म्हणून त्याने काष्ट शब्द वापरला. तुळशीच्या माळेला कबीर सुद्धा काष्ट म्हणणार नाही. तसं का म्हणून ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो माळेमध्ये एवढी ताकद आहे बाबो काय सांगायचं. अरे नर का नारायण म्हणजे नराचा नारायण. तसं माणसाचा देव कसा बनवायचा एवढी ताकद तुळशीच्या माळेमध्ये आहे. पण ती माळ आपण गळ्यात घातली पाहिजे आणि विश्वासाने तिचा जप केला पाहिजे. आणि विश्वासाने आम्ही जर त्याचा जप केला तर ज्ञानदेव म्हणे जपमाळ अंतरी, जप बाहेर करायचा नाही. जपमाळ अंतरी आतमध्ये जप करायला आपण जर लागलो तर माऊली सांगते धरोनीच आणि जपते सदा. भगवंत तुमचा जप करतो. तर राम हमारा काम करे हम बैठे. म्हणजे आतापर्यंत आपण देवाचं काम करायचं आणि आपण ठरलो की आपलं काम देव करणार आहे. परमात्मा सुद्धा माणसं रिटायर होतात. तशी प्रपंचात रिटायर झाली माणसं. आता आमचा सुद्धा वगैरे रिटायर झाला पण बसून नाही खात. त्यांना बसून खाण्यासाठी सरकारने त्यांना आर्थिक म्हणजे पेन्शन दिलेले बसून का, तर तरी ते काही ना काही करतातच. तसं परमार्थ जर पूर्ण आयुष्य गेला असेल म्हातारपणी परमार्थ होत नाहीये. जेव्हा तू परमार्थ केला असेल, आता तुम्हाला जरी कानाने आवाज येत नसेल बाबा आतून आवाज येतो. तुम्हाला डोळ्याने दिसत नसेल ते गुलाबराव महाराज सगळी नावं ऐकून असतील. ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराज ते आंधळे नव्हते, अर्ध्याच्याच आंधळे झाले. त्यांची पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ, पण पाठ कधी केली होती आधीच पाठ होती, नंतर त्यांना अंधत्व आलं. मला काय सांगायचंय पण नंतर जरी अंधत्व आलं तरी त्यांचा पाठ संपला नाही. त्याचप्रमाणे आपण आधी केलं पाहिजे. आधी केले लोक सांगितलं. आपण जर योग्य परमार्थ केला, योग्य भगवंताचं नामस्मरण केलं तर धरोनीच तयारी जाते सदा. भगवान सांगतो आता तू माझा अजिबात जप करू नको, माझं नामस्मरण करू नको, आता मी तुझं नामस्मरण करतो. तुकाराम तुकाराम हे नाम घेता काठेयम. तुकाराम तुकाराम हे तुकोबरायांच्या नावामध्ये एवढी शक्ती होती. यम का व्हायला लागला. अरे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आणि मुखी म्हणतात चुकती नुसतं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हटलं तर जन्म मृत्यूची राठी चुकण्याची ताकद ज्ञानेश्वर या 4 अक्षरामध्ये आली. हे कशामुळे आली तर तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा
हृदय कळवळा वैष्णवांचा ते विश्वची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची धरा गोपाळ कुमार रम्य दिसवणे न दिसते. रम्य म्हणजे अद्भुत, रम्य म्हणजे चमत्कार.
रम्य म्हणजे रमणीय असा अर्थ नाही या ठिकाणी. माऊली सांगते ज्ञानदेवी रम्य दिसून न दिसे, एक चमत्कार आहे, एक अद्भुत शक्ती या ठिकाणी आहे की दिसून न दिसे. म्हणजे मी पाहिलंय. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे केळीले म्हणजे मी पाहिलंय, पण स्वप्नीचे केळीले जाईल रया. म्हणजे मी जेव्हा स्वप्नात मी जे पाहिलं ते जागं झाल्यानंतर जाईल, केळीले म्हणजे जागं झाल्यानंतर जाईल रया. ते स्वप्नात पाहिलेलं जागेपणी नष्ट होत आहे, लयाला जात आहे, नाश पावत आहे. त्याचप्रमाणे माऊली सांगते की या ठिकाणी एक मला अद्भुत शक्ती, एक विशेष असं चमत्कार पाहायला मिळाला. दिसून न दिसे. मी पाहिलं तो पाहिल्यानंतर जेव्हा पुन्हा पाहिलं तर न दिसे. कसं का? म्हणजे हे जे पाहायचं आहे, निर्गुण परब्रह्माला जी पाहण्याची जी शक्ती आहे, जी ताकद आहे, जे ज्ञान आहे ते वेगळे आहे. बरं का? अनुभवाचे डोळे ज्ञान होवावे. माऊली सांगते अनुभवाचे डोळे ज्ञान होवावे की. कसं का? आपले डोळे कसे पाहिजे? अनुभवाच्या डोळ्याने ते पाहता येईल. ते निर्गुण निराकार ब्रह्म आहे, त्याच्यासाठी आपले जे डोळे आहेत ते अनुभवाचे डोळे ज्ञान व्हावे की. म्हणजे अनुभवाचं ज्ञान त्या डोळ्यांना व्हायला पाहिजे. हे डोळे ते नाहीत, हे कर्मचक्षुचे डोळे आहेत. माऊलीनं अनुभवाच्या डोळ्याने ते पाहिलं आणि डोळे उघडल्यानंतर न दिसे. डोळे उघडून पाहिलं पुन्हा तर ते दिसत नाहीये. पण माऊली सांगते ज्ञानदेवी रम्य दिसून मी पाहिलं, पण कसं पाहिलं? अनुभवाच्या डोळ्याने पाहिलं, पण पुन्हा जेव्हा पाहिलं तर न दिसत नाही. कशाला? म्हणून ही जी वस्तू आहे निर्गुण निराकारची शक्ती आहे, ती अनुभवजन्य डोळ्यानेच पाहता येईल. म्हणून ज्ञानदृष्टी उलट करा, हा तो आनंदाचा घरा. आता आम्ही सुखाच्या पाठीमागे लागलोय, तर सुख कुठेच नाही. सुख प्राप्ती करून घ्यायचं असेल तर ज्ञानदृष्टी उलट करा. आपली जी दृष्टी आहे ती उलट करायचं. हे नरा आज बघ जरा, मला काय सांगायचंय. पण आमचे जे डोळे आहेत, डोळ्याचा धर्म आहे बाहेर पाहणं. डोळा आज कधी पाहत नाही आणि डोळ्याच्या आत काहीच नाही हो. डोळ्याच्या आत आहेच काय नाही का? डोळ्याच्या आत पाहायचं असेल तर सद्गुरूकडून जावं लागेल. मग सद्गुरूकडून विशेष कला शिकायला लागेल. त्या कलेने तुम्ही आत जाऊ शकता. अनुभवाच्या डोळ्याने तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश करू शकता. मग ज्ञान दृष्टी उलट करा. आपल्याला माऊली सांगते की ज्ञान दृष्टी उलट केली तू हा तो आनंदाचा, याच देहामध्ये आनंदाचा धरा आहे. आणि तो धरा कधीच बंद पडत नाही. वैशाख महिना आला तरी सुद्धा. आता पाहिजे तर गावात झरे होते, गावात महाराज गावातून झरे चालू होते. पण आता एकही झाड शिल्लक राहिला नाही. आता ते कुठे गेले? ओघळाला गेले. ते झरे कुठे गेले? ओघळाला गेले. आज एक महिन्यात ते ओघळाचे झरे सुद्धा आटून जातील. ते कुठे जातील? नदीला जातील. पुढे कुठे जातील? समुद्राला जातील. ते झरे समुद्राला लागलेले. म्हणून समुद्र उन्हाळ्यात सुद्धा आटत नाही. आमचे झरे आटले. आनंदाचा जो झरा आहे तो आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये वास करून आहे. ज्ञान दृष्टी उलट केली तर आनंदाचा झरा प्राप्त होईल. आनंदाचा झरा एकदा का तुम्हाला प्राप्त झाला तो आनंदाचा झरा ओतप्रोत भरलेला आहे. आनंदाच्या डोळी आनंदाच्या डोळी आनंद
वेळी आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची संपूर्ण शरीर संपूर्ण अंग तुकोबरायचं आनंद रूप झालं आणि तुकोबाने आधी जनतेला आवाहन केलं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्यारे नका तर पडू घ्यारे तुम्ही. आनंदाचे लाडू तुकोबाला खायला लागले आणि ते लाडू सुद्धा फुकटचं चोखट आणि नाव घेता नये फुकट तुकोबाला देवजा फुका नलजे रुका मोड काही जनरल आव्हान केलं फुकट घ्या. देव म्हणजे देव कसं आहे? देव आनंद स्वरूप आहे. देव प्रेम स्वरूप आहे. प्रेम घेऊन आनंद घेऊन तुकोबाला वाटायला लागले घ्या फुकट घ्या. पण आमच्या गावडीमध्ये काय सांगायचं नाही का तो भुंगा मध खाणारा वैकुंठातील भुंगा मृत्यूरूपी आला होता महाराज आणि याच्या सगळ्या दोन्ही भरलेल्या माणसं संडास करून गेली. थोडी संडास कडक झाली की एक बादरची चौकशी करा फक्त. पण आता चौकशीला वाव राहिला कारण आता संडास फक्त प्रत्येकाच्या घरात संडास झाला. ते लोक संडास ज्याच्या घरात संडास आहे तिथे येत नाही. जो बांधा खाली जाऊन बसतो तिथेची मंडळी बरं का. अहो काय केव्हा गंमत पाहायला गेला की फक्त निरीक्षण करायचं. एवढा मोठा गोळा एवढा तो प्राणी त्याच्या 4 पट गोळा तयार केला त्याने आणि त्याची पद्धत उलटी अंगावर छातीवर ओढून घ्यायचा तो की गोल केलेली गोळी अशी केली तर तो आला कुणावर म्हणजे असा करून जायचा. ओढायची गरज नाही फक्त अंगावर घ्यायचा. अंगावर त्याचा तोल गेला की ती गोटी गेली की हात पुन्हा वर आला. त्या बाजाराने पाहिजे आपला भाऊ पण जायचे मला काय सांगायचंय आणि काय अवस्था आहे. म्हणजे हे काय करता तुम्ही तुझे अमृत आहे म्हणे वैकुंठामध्ये अमृत आमच्या बरोबर चला तयारी केली हो त्यांनी. पण काही माणसं हुशार नाही का. आपल्याला जायचं कुठे पंढरपूरला जायचं पण चांगला भूक लागू नाही का म्हणे आपली तयारी करा बरं म्हणे. सगळं काही 4 दिवस पुरलं पाहिजे म्हणे. मधल्या वेळेस तिथे गेलो सारखं होणारच आहे आपला. पण रस्त्यात भूक लागली तर या मंडळीने ते आपल्या गावडीमध्ये ती तांदळू खोकलाडी घेऊन गेले ना तिथे अमृत खायला. तिथे गेल्यानंतर म्हणजे कसं काय त्यांना खायला दिलं काही जाणवलंच नाही का अमृत तो जाणवलंच कशी. कारण यांच्या गावडीमध्ये गोळी भरलेल्या होत्या खालच्या पंचामृताच्या तसं का. आणि म्हणून बापो लक्षात ठेवा आपण मनुष्य द्यायला आलेलो आहोत. आणि म्हणून आमचं माऊली सांगते ज्ञानाचे रम्य दिसून न दिसे आणि निराकारी भाषेत सदाकार. माऊलीनं आपल्या ज्ञानरूपी डोळ्यानं अनुभवजन्य डोळ्यानं ती वस्तू पाहिली आणि वस्तू पाहिल्यानंतर अशी जनतेला सांगितलं की बाबा वस्तू आहे मी पाहिलेली आहे पण ती दिसत नाहीये. आणि जर तुम्ही तिला शोध घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही संतांना शरण गेला संतांच्या पावलासाठी तुम्ही चालले तर निर्गुणी भाषेत निराकारी भाषेत अदाकार जर तुम्हाला ती तिथे पाहायला मिळेल ती भासमान वस्तू तुम्हाला निराकाराच्या ठिकाणी पाहायला मिळेल. निराकाराच्या ठिकाणी ती वस्तू कशा असेल सदाकार असेल तद्रूप असेल. म्हणून बापो आपण आपल्या जीवनात परमार्थ दिला पाहिजे. कारण याचा गोरक्षनाथ आणि दत्त महाराज यांची भेट झाली होती. एका मिनिटात सांगेन कार्य 2-3 मिनिटं उठून घ्यायचं आपल्याला. तिथे भेट झाल्यानंतर गोरक्षनाथाला ज्ञानाचा अहंकार झाला होता अहंकार. आणि म्हणून दत्त महाराजांच्या बरोबर त्याने त्या ठिकाणी हुज्जत घातली होत्या. ज्ञानी कोण आहे आणि म्हणून मग दत्त महाराज शांत होती त्यांनी सांगितलं तर त्रेतायुगापासून त्यांची मत आहे. आज सुद्धा दत्त महाराजांच्याच नामाचा जप आहे. चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मितूपणाची झाली पुरवण एका जना घरी दत्त ध्यान. शेवटी अगदी चंद्र सूर्य तोपर्यंत दत्ताचंच ध्यान करावं लागणार आहे. तर दत्त एक सर्वश्रेष्ठ शक्ती आहे आणि अशा शक्ती बरोबर गोरखनाथाने ठरवलं की कोण ज्ञानी पाहिजे. मग ज्ञानी कसं पाहायचा तर म्हणजे या सरोवरामध्ये बुडी घ्यायची आणि सोडून काढायचं. आता दत्त महाराज तूच बुड बाबा आली त्याने बुडी घेतली पाण्यामध्ये कोणी गोरक्षनाथाने एका क्षणात त्याची दुसरी पकडली
तसं गोरक्षनाथाचा पुतळा दत्त महाराजांनी पकडला आणि आता वर काढला गोरक्षाला. तर गोरक्ष म्हटलं काय मी काय कमी कच्च्या पुरता केलाय का? नाही. गोरक्षाने मचिंदाला मायेपासून घडवला आहे म्हणे, आज कच्च्या पुरता केला नाही तर मायेच्या बाजारात तुम्ही माझ्या गुरुला सोडवलाय. आणि तोच अहंकार होता त्याला. बरं, गुरुने माया टाकली होती, त्याला वाटलं की माझा गुरु मायेमध्ये अडकलाय आणि मायेतून बाहेर काढल्याचा अहंकार गोरक्षाला झाला होता. आणि त्या अहंकाराच्या बलामध्ये दत्त महाराजांची बरोबरी करायची ठरली होती. आता दुसरा घरून बाहेर काढला म्हणजे मी तर कच्च्या गुरुचा केलाय काय, मायेपासून गुरुला सोडायला लाभ ते कशा सवय. तर ठीक आहे म्हणे, हरकत नाही. बाहेर निघाला आणि आता जा तुम्ही पुढा. दत्त महाराजांनी गुढी घेतली. अगदी अगदी हैराण झाला महाराज. काळू पडायच्या वेळेला दत्त महाराज सापडत नाही. मग आवाज दिला, महाराज यावर म्हणे. हरलो मी. महाराज एका क्षणात वर आले. म्हणे कुठे होते? म्हणे मी पाणी धरलो होतो. निराकारी भाषेत तदाकार. म्हणे मी निराकारामध्ये तदाकार झालो. निराकारात तदाकार झाल्यामुळं तुला तुझ्या दृष्टीने मला पाहता येणार नाही. तू कसा होता? निर्भयाची छाया सगुणी बिंबली. तू लपला. तुला वाटतं मी पाण्यात कुणी मारली म्हणजे सापडणार. पण जरी तू लपला पण तुला आकार नष्ट करता आला नाही. तुझं ते बिंब तसंच राहिलं. फक्त तुला वाटलं की मी लपलो पण तू लपला नाही. अरे लपणं म्हणजे काय? लपणं म्हणजे आकार नष्ट करणं. लपणं म्हणजे आकाराची कैसा ठाव आणि देह प्रत्यक्ष होय देव. हे आकारच नष्ट करायचंय म्हणजे हा देव होईल. ज्ञानेश्वर त्या ठिकाणी आपण सर्व मंडळी जमलेलो आहोत. जय दुर्गामाता मित्र मंडळ सरलांबे. या सरलांबेच्या मित्र मंडळाचा एक उत्कृष्ट अशा प्रकारचा स्तुतीजन्य उपक्रम आहे आणि गावोगावी दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा करून 9 दिवस जर आपण त्याची भक्ती केली तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी साफल्य झाल्याशिवाय राहणार नाही. कारण नवविध भक्तीच्या करुणे नवरात्रा. बरं का, आपल्या दररोज आपण एक माल वाढवतो पण माल वाढवण्यापूर्वी आपण एक छोटासा अनुकरण विचार केला तर नवविध भक्तीच्या करुणे नवरात्रा करुणे कोरी मागेल ज्ञान पुत्रा. आपण या मातेकडं काहीतरी मागितलं पाहिजे. नुसतं 9 दिवस आपण जुगार खेळत बसलो, जुगार खेळून दाखवत बसलो तर काही उपयोग होणार नाही. उलट मग धर्म करता अधर्म जुळेल, अधर्माकडे आपले वाटचाल होईल. म्हणून असं काहीतरी विपरीत न करता नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा आणि करुणी कोणी मागे ना ज्ञानपुत्रा. अशा पद्धतीने आपण ज्ञानपुत्राचं या ठिकाणी मागणी केली पाहिजे की आयचा पुत्र जेगा हुंडा याचा तिन्ही लोकी झेंडा. अशा पद्धतीने आपण जर कार्य केलं तर खऱ्या अर्थाने गावाची उन्नती, समाजाची उन्नती, माणसाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण समाज एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. आणि नेहमी सांगत असतो आमचा एक नारा आहे, धर्म हजार एकही जाती ब्रह्म द्विजती सकळ शेती. धर्म हजार एकही जाती, एक माणूस नावाची एकच जात या समाजामध्ये या विश्वामध्ये एकच जात आहे त्याला माणूस म्हणतात. त्याची पोटजात स्त्री आणि पुरुष याची विचार केला तर जात ही एकच आहे आणि धर्म हजार आहेत पण ब्रह्मबीजाची सकळी शेती. प्रत्येकाने ब्रह्मबीजाची शेती करायची. प्रत्येकाने हा विचार केला तर स्वरूप आणि स्वधर्म हे संपूर्ण समाज एकत्र येईल आणि मला वाटतंय सौख्य विश्वास नांदल्याशिवाय राहणार नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तुकोजी महाराजांनी एक सुंदर असा नारा
आणि याच्या नाळ्याच्या रूपाने संपूर्ण विश्वाला आव्हान केलं की बाबांनो फक्त माणसावर प्रेम करा, माणसाने इतर जीवावर प्रेम करा, एकच धर्म आहे की जगाला प्रेम अर्पावे. म्हणून माणसामध्ये कलह न करता प्रेमाने वागण्याचा आपण प्रयत्न करूया. दुर्गा मातेकडे मातेला विनंती करूया की हे माते संपूर्ण समाज हा एकत्र करता येईल, एका छत्राखाली करता येईल आणि एका छत्राखाली येऊन भगवंताचं भजन कसं करेल एवढी सद्बुद्धी आजच्या माणसाला दे आणि एवढं करून आपली सेवा या ठिकाणी समर्पित करू. जय विठ्ठल.